भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा येत्या 6 तारखेला म्हणजेच 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे। या निमित्ताने लाखो भीम सैनिक, आंबेडकर अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास पोहोचत असतात। या निमित्ताने पूर्ण मुंबईमध्ये गर्दी होते। देशातील जागतिक कानाकोपऱ्यातून भीम सैनिक डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात। येत्या 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम असल्याने येणाऱ्या आंबेडकर अनुयायांची गैरसोय होऊ शकते, म्हणून शपथविधीचा कार्यक्रम 5 तारीख सोडून घेण्यात यावा असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष पगार यांनी व्यक्त केला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाच्या वतीनं या महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांना मी विनंती करतो की महाराष्ट्र सरकारचा जो 5 डिसेंबरला शपथविधीचा जो कार्यक्रम होणार आहे, तो शपथविधीचा कार्यक्रम 5 डिसेंबरला न होता पुढे ढकलण्यात यावा। की 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे। या देशामधून तमाम लाखो भीमसैनिक, दलित आणि बहुजन बांधव या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना दादर इथे चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी येत असतात। तो दिवस बाबासाहेबांचा दुःखाचा दिवस असून सबंध आंबेडकरी समाज बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी येत असतो। तर माझी राज्यपाल महोदयांना विनंती आहे की हा 5 तारखेचा शपथविधी न घेता 6 डिसेंबर नंतर घेण्यात यावं। त्याचं कारण असं आहे की देशामधून कानाकोपऱ्यातून जो बांधव चैत्यभूमीला दाखल होतो त्यांची गैरसोय होऊ नये आणि बाबासाहेबांचा जो दुःखाचा दिवस आहे तो सोडून या सरकार स्थापनेचा दिवस व्हावा ही राज्यपाल महोदयांना मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विनंती करतो।